2 3 4 5 5 ही विषम संख्या आहे. सो मी घेणार 6. फक्त मीच खाणार आहे साईडच्या साईड. एक कोलबी ये माझ्या पोटात. गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू द ब्लॉग नंबर 12 विथ भाषा. ऑलरेडी ॲज युजल लेट झालेला आहे मला ऑफिसला जायला. ही माझ्याकडे कुठे गेली? ही आमची कुत्री, जी मला बघून काय होतं तिला माहिती नाही. बट इट्स ओके, लेट झालं आहे. छान दिसतं, छान वाटते. कशात तुम्ही सगळे? बऱ्यात मजेत? मी पण एक नंबर आहे. वातावरण एकदम असं डायसी मिसी झाले. त्याच्या अगोदर पाऊस पडायच्या अगोदर मला ऑफिसला पोचलं पाहिजे, नाही तर मला वाट लागेल. मग मी इरिटेट होईन, मग मी कंटाळेन, मग मी ऑफिसला पोचतो पहिला. बाय बाय. किती दिवसापासून मी ट्राय करतो इथे 10,000 स्टेप्स, पण त्या दिवशी माझ्या कंप्लीट झाल्या. सॅटर्डेला 10,000 नाही 11,000 स्टेप्स कंप्लीट झाल्या. भारी ना. गो टू द जिम. एकदम ऑफिसवरून डिरेक्ट सकाळी ऑफिस, नंतर आता मधला वेळ काही नाही, आणि डिरेक्ट आता जिम. एकदम फास्ट फॉरवर्डमध्ये सगळ्या गोष्टी होतात. अंकल आपका पैसा बाकी है ना देना? बोलता मैं 80 रुपये ना, 80 है ना कुछ तो 56. ठीक है मैं बोलता. पैसे बाकी आहेत चक्कीवाल्याचे द्यायला. विसरून गेलो त्या दिवशी, मम्मीने मला दिलेले, पण मी विसरून गेलो द्यायचे, कारण की अशा मी खूप काही गोष्टी विसरून जातो. झुपका झाला केसांचा, बट आय लाईक इट. मस्त आहे. किती काम? हाऊ मच काम तू गिविंग मी यू? मित्रांनो असं आणि बोलतो पोरं काय काम नाही कर. आज जेवायला काय आहे? हां काय आहे जेवायला? वरण काय? बटाट्यांना साडी का घातली? बटाट्यांना दुखापत झाली. हे काय करायचंय आयुष्यात खूप कामं देते ही बाई. हिला पोरगी नाही म्हणून हिने मला साप पोरीसारखं सगळी कामं करायला सांगितले. भांडी घासायला लावते, कपडे धुवायला लावते. कपडे धुवायला येत नाहीत मला, सगळं करायला लावते ही पोरगी, ही बाई. कसं करायचं माणसाने यार? आता लवंग भरा, बाकीच्या दिवसात जेवण करा. बिचारी पोरं आम्ही. कसली गुड मॉर्निंग झाले. वा 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 वा. टायर पंक्चर, अक्षरशः सरसकट फुल पंक्चर आहे टायर. सुंदर गुड मॉर्निंग माझी. एकदम टायर पंक्चर आहे. आणि आता माझ्या डोक्याचा ना, आता डोक्याची मजा होतं मला. असं सकाळी सकाळी निघताना असं झालं की परवाच पंक्चरचं काम करून आलो, आणि पुन्हा टायर पंक्चर. ॲक्च्युली हा टायर पूर्ण गेला आहे, साफ गेला है टायर. हा ओके, कोई बात नहीं, लाइफ है, टायर है, सब झिजता है. लाइफ भी झिजता है, टायर भी झिजता है. टायर का भी काम करो, लाइफ का भी काम करो. चलो. बॅक होता ती काहीतरी होतं. बॅक होती पाठ होती, बॅक होती स्त्रीलिंगी. तर ती मारून निघालो, आणि आता त्या प्लॅन नाही आहे, काय कळत नाही आहे. फिलहाल तो चलते जाएंगे, देखेंगे कुछ प्लान होगा तो. 10,000 स्टेप कंप्लीट करायचे होतं, तर म्हणून बाहेर जायला म्हटलं. आता खूप कंटाळा आला, कारण की पावसाचा भरोसा नाही, कधी पण पडू शकतो. म्हणून
दारातच चालतो, जेवढं तरी कंप्लीट करता येईल तेवढं कंप्लीट करतो आहे. आता काहीतरी 5576 स्टेप्स झाल्या दिवसभरात. तर ट्राय करतो जेवढं चालता येईल तेवढं ट्राय करतो चालायला. काय बोलतोस मित्रा? चालतो चालायला जेवढं होईल तेवढं चालतो. मला वाटलं आतापर्यंत संपले असतील 10,000 स्टेप, पण काय होतच नाही आहे मित्रा. एवढं मी चालतोय मगासपासून नुसता चालतोय पण काय 5948च झालेत का? माझा ॲपल खराब झाला? नाही माझा ॲपल खराब नाही झाला. काय बाबा पॉझिटिव्ह बोला बाबा, मोबाईल नाही खराब, मोबाईल चांगला झाला आहे. मोबाईल एकदम चांगला माझा चालतोय. होतील किती होतील आता काय माहिती. 5948 तर मागाशी होते. वॉक करून आता किती झाले असतील. वॉक. त्यापेक्षा असं वाटतं काय पाऊस तर नाही आहे, असं वाटतं गेलो असतो एक मोठा राऊंड मारून आलो असतो तर बरं झालं असतं. हां आणि अशा प्रकारे मी माझे 10,000 पावलं कंप्लीट केली आहे. 10,000 स्टेप कंप्लीट झाले आहेत भाई. घराच्या इकडेच दारातच जवळजवळ 1 ते 1.5 तास एवढा वेळ तर मी चालतच होतो आणि मध्ये एक कामं पण केली. तर आता जस्ट बघितलं की 9,812 झालेले, म्हणजे हे शूट संपूनपर्यंत 10,000 होतील. तर आता जर सॅटिस्फाईड आहे की कचरा खाल्लेला तरी पण 10,000 कंप्लीट. हॅलो बाई लोक, मित्रांनो नाही बोलणार मी आजपासून, कारण की जर मित्रांनो बोललो आणि कोणत्या पोरी जर ऑफेंड झालं की हा मित्रांनाच बोलतो मैत्रिणींना बोलत नाही, त्यापेक्षा भाई लोक. भाई कसं सगळं जेंडर, दोन्ही जेंडर एकत्रच असतं. भाई म्हटलं की पोरगा असो की पोरगी बघ, दोघं बघतातच. सो आजपासून ओनली भाई लोक. कशात भाई लोक? मजेत आहात तुम्ही भाई लोक? जेवलात तुम्ही भाई लोक? जिवंत आहात तुम्ही भाई लोक? जिवंत राहा. जो तुम्हाला त्रास देतो त्याची कान भरून जिवंत राहा. त्याला बोला आणि जिवंत राहा. हॅलो भाईलो, आज आहे बुधवार, जो मला सगळ्यात जास्त आवडतो. बुधवार, गुरुवार, रविवार खूप आवडतो, कारण की या दिवशी मला नॉनव्हेज खायला मिळतं. सो आज आपलं नॉनव्हेज डे आहे. तर आज आपण खाणार आहोत चिकन नाही, आज आपण खाणार आहोत टायगर कोलबी. डाळ, भात आणि कोलबी अशी फ्राय मस्त तव्यात अशी. असाच मच्छी खायची खूप इच्छा झाली. असो मच्छी तर आहे घरात, तर आता फक्त हा मॅरिनेशन केलेला मसाला पण आहे. आता त्याला लावेन मसाला असा आणि ती अशी डीप करेन, असं पिठात असं कवरिंग करून असे तव्यावर टाकेन आणि फ्राय कोलबी आणि खाईल. आता दाखवतो तुम्हाला प्रोसेस. थोडं तुमच्या पण तोंडाला पाणी आलंच पाहिजे मित्रांनो, सॉरी भावांनो, भाई लोकांनो. सो सुरुवात करूया आपण जेवण. हे मिश्रण असं एकजीव सदस्यू केलं आहे. याच्यात आहे तांदळाचं पीठ, थोडंसं कॉर्नफ्लॉवर. यावेळेस जरा कॉर्नफ्लॉवर टाकून बघतोय कसं वाटेल. असं मसाला आणि मीठ हे असं ते बाहेरचं आवरणसाठी. आणि हा आहे आपला मेन मसाला. त्याच्यात ते सगळं असं टाकून याच्यात असं मिक्स करून मग हे इकडे असं करून मग इकडे. अरे अजून तापवलंच नाही, तापायला काय ठेवलंच नाही. बरं 1 2 3 4 5 ही विषम संख्या आहे. सो मी घेणार 6. 1 2 3 1 2 3 4 5 आणि एक कुठे गेली मोठी कोणती कोलबी? अच्छा मोठी कोलबी ही 6. अशा आपण बरोबर त्यांना मान सन्मान देऊ. 6 समसंख्येत खायचं, विषम संख्येत नाही खायचं. आणि हे पुन्हा असंच ठेवायचं. म्हणजे हाच वाटा घेतलाय मी, हा वाटा आहे आणि हा वाटा आहे. सो आपण आता कामाला लावू. आणि हा कुकर पण चढवून ठेवलाय, तो फक्त आता गॅस चालू करून आग लावायची त्याला. आता आपण हे घ्यायचे असे तिच्या मारी टोपी, तिच्या मारी असं टाकायचं. असं मस्त असं एकदम असं सुंदर असं एकदम. आय नो तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल, मला माहिती आहे. काही नाही करू शकत, मीच खाणार आहे. साईच्या साई, ना मम्मी ना पप्पा ना मी ना तुम्ही, फक्त आणि फक्त मीच खाणार आहे. साईच्या साई. ॲज यू कॅन सी 1 2 3 4 5 6 कोलब्या
तेलात अशा एकदम तरंगत आहेत आणि त्याच्यानंतर त्या जाणार आहे माझ्या पोटात, तरंगणार आहेत माझ्या पोटात. सो याला आता होऊ दे मस्त असं. मजा येणार आहे खायला, जी मजा येणार आहे ना. आणि हा एक मसाला उरला काय माहिती तुमच्यापैकी किती जण असं करतात, उरलेला मसाला असतो ना त्यात ते जे आपलं पीठ असतं ना ते टाकून थोडंसं असं ॲड ऑन करून मग पुन्हा ते तेलात टाकून ते एक असं क्रिस्पी बनतो. एक असा क्रिस्पी आयटम बनतो, तो सगळ्यात शेवटी मी करणार आहे. पण सध्या पहिलं तरी आता हे लुक ॲट दिस कोलबी मॅन, लुक ॲट दिस कोलबी, चलती फिरती कोकिल लग रही है यार. नॉनव्हेजसाठी तर आपण काही करू शकतो. नॉनव्हेजसाठी तर कधी कधी मी वार पण तोडतो. ॲक्च्युली तोडला नाही पाहिजे पण मी तोडतो बाई, कारण की मला चिकन तोडायला जास्त आवडतं, नॉनव्हेज तोडायला जास्त आवडतं. आणि हे जे 6 कोलब्या अशा शिजत आहेत त्या तोडायला त्या मजा येणार आहेत. आणि ही शिट्टी अशी वाजली आहे ना, पण गाईस ट्रस्ट मी, म्हणजे मॅरिनेशन तर मम्मीने बनवलेलं, मी तर फक्त फ्राय केलं. बट I love cooking. I just love cooking यार. किती सुंदर दिसतात, किती मस्त दिसतात. ऑब्वियसली तुम्ही जोपर्यंत बघत असाल, म्हणजे हे तर मी गुरुवारी टाकणार, हा ब्लॉग तर गुरुवारी येणार, मग त्या दिवशी तुम्हाला बघायला कसा वाटणार आहे आय डोंट नो. बट आता जर मला करायला इतकी मजा येते ना, माय गॉडनेस, जस्ट वॉन्ट इट. ए कोलबी ये माझ्या पोटात. दिस इज हाऊ कम्फर्ट फूड लुक लाईक. डाळ, अंड, भाकोळी आणि त्या 1 2 3 4 5 6. I can't explain you this. असं करायला ना भारी मजा येते. एक मिनिट, शी हे काय या शी लेडूक या. होतं या ब्लॉगमध्ये. आत्ताच वॉक करून आलो, जे आपलं 10,000 स्टेप रोजच्या ज्या चालायच्या असतात, तर 6,000 आत्ता झाल्या आहेत आणि अजून 4,000 बाकी आहेत, ज्या इकडे असं चालून वगैरे करून घेईन. बाकी काय नाही, हा ब्लॉग एवढाच होता. तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे जिवंत राहा. भेटू नवीन लवकरच दुसऱ्या ब्लॉगमध्ये संडेला. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.